आणि यानंतरची बातमी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाची। मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही अंगणवाडी सेविकांचं आंदोलन अजून सुरू आहे। चर्चेतून कोणताही तोडगा न निघाल्यानं अंगणवाडी सेविका आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील अशी भूमिका अंगणवाडी सेविकांनी घेतली आहे। अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली, पण त्या चर्चेदरम्यान कोणताही तोडगा निघाला नाही। मागण्यांसंदर्भात कोणतीही ठोस भूमिका ठरलेली नाही आणि त्यामुळे आपल्या आंदोलनावरती या अंगणवाडी सेविका ठाम आहेत। मुंबईतल्या आंदोलनाची भेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील घेतली। त्या आंदोलकांसोबत त्यांनी चर्चाही केली। मानधनवाढीबद्दल अक्षरशः ते विषय पूर्णपणे टाळतायत आणि मानधनवाढीबद्दल पूर्ण नकारात्मक भूमिका घेत आहेत। त्यामुळे आम्ही कृती समितीने एकमताने हा निर्णय घेतलेला आहे की 1 महिना हा पूर्ण झालेला आहे संपाला, तरी सुद्धा संप अजूनही आम्ही मिटवायला तयार नाही। आमच्या महिला मिटवायला तयार नाहीत। आझाद मैदानावर अजूनही त्या बसून आहेत। ठिय्या आंदोलन सुरू आहे आणि त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे महिलांनी की जोपर्यंत भरीव मानधनवाढ होत नाही तोपर्यंत आम्ही अजिबात संप मागे घेणार नाही। त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं की तुम्हाला ग्रॅज्युटी आणि दरमहा पेन्शन देऊ, त्यामुळे आम्ही 1500 रुपये स्वीकारलेत। वाढत्या महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे आम्हाला त्याकडे वाढ मिळावी ही आमची अपेक्षा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सरकारने मानधनवाढ करावी अशी आमची अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली आहे। महत्त्वाचा हा संप जो होता तो मानधन वाढ झाली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे की या महिलांना कामगार म्हणा आणि कामगार कायद्याचं संरक्षण द्या, त्याच्यावर हा संप झाला होता। पण शासनानं काहीच मान्य केलेलं नाही। जी चर्चा झाली ती निष्फळ ठरलेली आहे। जी आश्वासनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला बाल कल्याण मंत्री यांनी दिली त्या आश्वासनांच्या दिशेनं काम करण्याची जबाबदारी महिला बाल कल्याण विभागाच्या सचिव आणि आयुक्तांची होती। त्यांनी ती पार पडली नाही, त्याची शिक्षा त्यांना काय देणार हा आमचा सवाल आहे। अंगणवाडी सेविकांच्या मागण्या काय आहेत, ज्याच्यासाठी हे आंदोलन सुरू केलं गेलंय त्यावर आपण एक नजर टाकूया। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचारी घोषित करा। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी, ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधीसह इतर लाभ द्यावेत। अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा 26,000 रुपये मानधन देण्यात यावं। अंगणवाडी सेविकांना मदत करणाऱ्या मदतनीसांना 20,000 रुपये मानधन द्यावं। मानधन वाढलं तरी महागाई त्याच्या दुपटीने वाढते, म्हणून दर 6 महिन्यांनी मानधनामध्ये वाढ करावी, या सगळ्या मागण्या करण्यात आल्या। मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सेवा समाप्तीनंतरच्या पेन्शनचा प्रस्ताव अधिवेशनामध्ये मंजूर करा। मनपा हद्दीत जागेचं निकष शिथिल करून अंगणवाड्यासाठी 5 ते 8,000 भाडं हे मंजूर करावं। आहाराचा दर 8 रुपयांऐवजी सर्वसाधारण बालकांसाठी 16 तर अति कुपोषित बालकांकरता 24 रुपये असावा। या सगळ्या मागण्या करण्यात आल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।